नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या शेतकरी कट्टा यूट्यूब चॅनलवर। आज आपण जाणून घेणार आहोत शेणखत आणि कोंबडी खत या दोन्हीमध्ये काय फरक आहेत, कोणतं खत आपण आपल्या पिकाला केव्हा वापरायचं असतं, त्याचे आपल्याला काय फायदे होतात, काय तोटे होतात आणि कोणत्या खतामध्ये आपल्याला जास्त प्रमाणात आपल्या पिकासाठी फायदा होतो, संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी शेतकरी मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर शेतकरी मित्रांनो, शेती करताना नैसर्गिक खताचं खूप महत्त्व असतं। यामध्ये आपलं शेणखत आणि कोंबडी खत हे दोन मुख्य जैविक खत येतात। हे जास्त प्रमाणात आपण वापरलेलं आपल्याला दिसून येतं। तर बरेच शेतकरी गोंधळात पडतात की या दोन्ही खतांमध्ये कोणतं खत आपण द्यावं, कोंबडी खत द्यावं की शेणखत द्यावं। तर आपण आज या दोन्हीबद्दलच जाणून घेणार आहोत माहिती, कोणतं खत आपल्याला फायद्याचं ठरेल, तसंच कोणत्या खतामध्ये कोणते घटक असतात, संपूर्ण माहिती जाणून घेऊयात। शेतकरी मित्रांनो, शेणखत म्हणजे काय, तर शेणखत आपण गाई आणि म्हशीच्या शेणापासून तयार केलेलं जे कुजलेलं सेंद्रिय खत असतं त्याला आपण शेणखत म्हणतो। शेतकरी मित्रांनो, हे खत कुजवून तयार केलं जातं। यामध्ये आपल्याला ह्युमसचं प्रमाण भरपूर प्रमाणात दिसून येतं। त्यानंतर यामुळे काय होतं, मातीचा पोत सुधारण्यासाठी आपल्याला मदत होते। तर याचे फायदे काय आहेत, तर जमिनीमध्ये जीवजंतू जे असतात, मायक्रो ऑर्गॅनिझम, त्यांची वाढ भरपूर प्रमाणात होते। त्यानंतर मातीचा कस चांगला टिकून ठेवण्याचं काम करतं। तसंच पाणी धरून ठेवण्याची क्षमता यामुळे आपल्या जमिनीची चांगली वाढते आणि सर्व प्रकारच्या पिकांसाठी आपण हे वापरू शकतो। यामुळे आपल्या कोणत्याच पिकाला काही हानी होत नाही। तर आता याचे तोटे काय आहेत, तर यामध्ये जे अन्नद्रव्य असतात NPK, त्याचं प्रमाण थोडंफार कमी प्रमाणात असतं आणि उष्णता यामध्ये कमी असते। याचा परिणाम आपल्याला हळूहळू आपल्या पिकाला लागू झालेला दिसतो। संथ प्रमाणे आपल्या पिकास लागू होतं। तर दुसरं जे येतं कोंबडी खत, तर कोंबडी खत काय, तर मग कोंबडी खत म्हणजे आपल्या कोंबड्याचं जे विष्ठा असते त्याला आपण कोंबडी खत म्हणतो। तर यामध्ये शेतकरी मित्रांनो नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम याचं प्रमाण भरपूर प्रमाणात असतं। याच तुलनेने समजा शेणखताच्या तुलनेने यामध्ये प्रमाण जास्त असतं। तर याचे फायदे काय होतात, याचा रिझल्ट आपल्याला लवकरात लवकर दिसून येतो पिकांमध्ये। पिकाच्या वाढीवर याचा चांगला परिणाम झालेला दिसून येतो। NPKचे प्रमाण यामध्ये जास्त प्रमाणात असतं। याचे तोटे काय काय आहेत ते जाणून घेऊयात। जरी आपण अधिक प्रमाणात जर आपल्या पिकाला दिलं आणि पाणी जर त्याला जास्त प्रमाणात जर आपल्या पिकाला बसलं नाही तर आपलं पीक जळण्याची शक्यता असते। याचा वास जास्त प्रमाणात येतो। शेतकरी मित्रांनो, कोंबडी खत जर जास्त प्रमाणात जर कुजलेलं नसेल तर कीड आणि रोग येण्याची शक्यता आपल्या प्लॉटमध्ये जास्त असते। आपण आता या दोन्हीमध्ये तुलना करूयात, यामध्ये कोणतं खत आपल्याला फायद्याचं ठरेल ते। जर आपण शेणखतामध्ये जर NPKचं प्रमाण जर बघितलं तर कमी असतं, पण कोंबडी खतामध्ये आपल्याला ती जास्त प्रमाणात दिसून येतं। उष्णतेचा जर विचार केला तर शेणखताची उष्णता जी कमी असते, कोंबडी खतामध्ये उष्णता गरम कोंबडी खत जास्त असतं। कुजण्याची जर प्रक्रिया बघितली तर शेणखताची प्रक्रिया ही कुजण्याची प्रक्रिया हळूहळू असते, त्याच प्रमाणात कोंबडी खत ही कुजतं। जर आपण याचा रिझल्टचा जर विचार केला तर आपल्याला संतपणे आणि कायमस्वरूपी रिझल्ट हा शेणखताचा दिसून येतो, पण कोंबडी खताचा रिझल्ट आपल्याला झपाट्याने दिसून येतो, पण कमी प्रमाणात त्याचा रिझल्ट आपल्याला येतो। शेतकरी मित्रांनो, जर याचा वासाचा जर विचार केला तर शेणखताचा वास कमी प्रमाणात होतो, पण कोंबडी खताचा वास आपल्याला जास्त प्रमाणात होतो। आता आपण जाणून घेऊयात कुठलं खत आपण या दोन्हीमधून वापरायला पाहिजे। जर शेणखताचा जर विचार केला तर जमीन तयार करण्यासाठी आपण शेणखताचा वापर करू शकतो। दीर्घकाळ टिकणाऱ्या पिकांसाठी, समजा ऊस असेल, त्यानंतर अजून बाकीचे फळबाग पिकं असेल, त्यासाठी आपण शेणखताचा वापर करू शकतो, कारण याचा रिझल्ट आपल्याला हळूहळू येतो, पण दीर्घकाळ याचा रिझल्ट राहतो। जैविक शेतीसाठी आपण याचा वापर करू शकतो। जर कोंबडी खताचा जर विचार केला तर आपण कमी कालावधीची जी पिकं असेल, उदाहरणार्थ समजा आपलं भाजीपाला पिकं असेल, त्यानंतर इतर जे 6 महिन्याची पिकं असतात, कपाशी वगैरे, त्यासाठी आपण याचा वापर करू शकतो। त्यानंतर यामध्ये नायट्रोजन कमी असलेली जी जमीन असते त्यामध्ये आपण याचा वापर केल्यास आपल्याला चांगला फायदा होतो। विशेष करून फळबागा किंवा भाजीपाला पिकांसाठी आपण याचा वापर करू शकतो, पण काळजीपूर्वकच याचा वापर करावा, कारण की हे जास्त गरम असल्यामुळं जर पाणी जर आपल्या पिकाला दिलं गेलं नाही तर आपलं पीक जळण्याची शक्यता असते। शेतकरी मित्रांनो, शेणखत आपलं काय करतं, माती सुधारण्यासाठी उत्तम आहे, तर कोंबडी खत हे झपाट्याने वाढीसाठी आपल्याला फायद्याचं ठरतं। दोन्ही खत आपण जर योग्य प्रमाणात योग्य वेळी जर वापर केला तर आपलं उत्पादन निश्चितच यामुळे वाढू शकतं। कधीही पण याचा वापर करताना जास्त प्रमाणात वापर करू नका,
कारण हे नैसर्गिक खत जरी असलं तरी याचं कोंबडी खताचं जरी आपल्याकडून प्रमाण जास्त जर गेलं तर आपलं झाड जाळण्याची शक्यता असते. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.